सोलापूर धुळे हायवेलगत असलेल्या पळसवाडी रोडवर 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कार ही 25 ते 30 फूट वर हवेत उडून खाली आदळली। सुदैवाने या गंभीर अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। अपघात घडताच परिसरात असलेल्या नागरिकांनी धाव घेतली व किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांना वाहनातून बाहेर काढण्यात मदत केली। यूसीएन टीव्ही न्यूज प्रतिनिधी एलबी पवार, कन्नड। नाही ते हे चालू आहे ब्लूटूथ। जॉइंट टूटेल तिथं जॉइंट जॉइंट टूटेल आहे डायरेक्ट सरळ नाही घ्या मग आपण लोटा तरी ढकलून देऊ तिला आपण। हा जा तिथे चाललं लोटा लावा ताकद पत्रकार साहेब बिघडायचे नावडीचे महाराज आहेत आमचे नावडीचे। सावकाश निघाला मग संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नापूर तालुक्यातील हायवेवरती पळसवाडी या ठिकाणी भीषण अपघात घडलेला आहे। आणि विशेष म्हणजे गाडी 35 ते 40 फूट उंच जाऊन खाली आदळली आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही आहे आणि गाडीची स्पीड जास्त असल्यामुळं ही अपघात झालेला असावा असा सुद्धा अंदाज काढता येतो। आणि विशेष म्हणजे वाहन चालकाचा मोबाईल चालू होता, फोन चालू असल्यामुळं ही घटना घडली असावी असा सुद्धा अंदाज काढला जातो। पळसवाडीपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। आणि गाडीची जास्त नुकसान झालेली आहे, परंतु गाडी चालकाला हे विशेष मगर महाराज म्हणून नाव सांगितलं जातं आणि हे नावडीचे सुद्धा आहे असं सुद्धा माहिती झालेलं आहे। यूसीएन न्यूजसाठी एलबी पवार, नमस्कार।